करण्याची पद्धती आहे. डोळ्यातल्या आसवासारखी चव जर झाली तरच त्या ओऱ्याचा फायदा होतो, अन्यथा त्या ओऱ्याचा फायदा होत नाही. त्यानंतर त्या पाण्यामध्ये पाणी कसं आहे, पाण्यासाठी हात डुबलेला नाही पाहिजे, नाही तर आपल्या हातावरचे जे घाण असते ना त्या पाण्यात चालली जाते. तर असं कोणी आहे का तुमच्या ह्याच्यामध्ये की ज्याला आजपर्यंत ताप आला नाही? आहे कोणी ज्याला तापच आलेला नाही, आजारीच पडला नाही? कोणी आहे? कोणी? कशाला मला भविष्यामध्ये जर तुमची इच्छा असेल तर, कारण भविष्यातले तुम्ही एएनएम बनू शकता, डॉक्टर बनू शकता, सायंटिस्ट बनू शकता, काही येऊ शकते. परंतु भविष्यात जेव्हा तुम्ही परीक्षा देता आणि तुम्हाला ह्याच लेवलचे छोटे छोटे प्रश्न विचारले जातात तेव्हा आपल्याला काही समजत नाही. म्हणून नॉलेज हे कुठल्याही व्यक्तीकडून जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल ना तर ते शांततेने स्वीकारायला पाहिजे. तर थोडं शांत बसून ऐकून घ्या. आता असा कोणी नाही आहे की ज्याला ताप येत नाही, कारण कीटकजन्य आजार जो आहे त्या कीटकजन्य आजारामध्ये मुलांना सर्वांनाच ताप येतो. आता मच्छर चावला, तुम्ही पाहिलं असेल ना, मच्छर चावतो, आपल्याला मच्छर चावला की आपण त्याला मारतो. बरेच वेळा मच्छर मारले जाते, बरेच वेळा उडून जाते. काही मच्छर चावतात आणि काही मच्छर चावत नाही. जे मच्छर चावतात त्या सर्व मादा मच्छर असतात आणि नर मच्छर हा कधीही तुम्हाला चावू शकत नाही, कारण नर मच्छराला चावण्यासाठी सोंड नसते आणि मादा मच्छराला सोंड असते. मादा मच्छर का चावते? कारण प्रत्येक जीवाला आपली उत्पत्ती वाढवायची असते. उत्पत्ती वाढवण्यासाठी मादा मच्छर काय करते? ती शिकार शोधते आपली, आणि शिकार जिथं जी व्यक्ती घाणेरडी राहते म्हणजे आपण सगळे घाणेरडे राहतो का? नाही. तुम्ही पहा, एक प्रॅक्टिकली अनुभव घेऊन पहा. ज्या दिवशी तुम्ही स्वच्छ आंघोळ केलेली असते, मस्त पावडर विडर लावलेली असते, स्वच्छ धुतलेले कपडे घातलेले असतात, त्या दिवशी तुम्हाला खूप कमी डास चावतात. ज्या दिवशी तुमच्या अंगाचा घामाचा वास येतो त्या दिवशी तुम्हाला सर्वात जास्त डास चावतात, कारण डास हा घाणेरड्या वस्तूकडे आकर्षित होतो. तुमच्या कानाजवळ घुमघुम करतो की मच्छर, कानातला जो मळ असतो तो त्याला आकर्षित करतो. कारण मच्छराला आकर्षित करण्यासाठी त्याला स्मेल जिथं लाईट जिथं अंधेरा भाग असला किंवा वातावरण जे असते, आपण पायऱ्या वगैरे असतात तर त्याच्या खाली हौद वगैरे बनवतो, तर त्यांना जे पोषक वातावरण जे असते ते आणि खाण म्हणजे स्मेल जो असतो तो आकर्षित करतो. तर त्यामुळे आपली पर्सनल हायजीनची वैयक्तिक स्वच्छता जी असते ती कशी असायला पाहिजे? एकदम चांगली असायला पाहिजे. तुम्ही जर नीटनेटके राहिले नाही तर नुसतं चेहऱ्याला पावडर फासली आणि बाकी शरीराचा स्मेल येऊन राहिला तर तेवढ्याने होणार आहे काय? नाही. चेहऱ्यावर चावणार नाही, पण पायाला चावल, दुसऱ्या भागाला शरीरावर चावल. आणि आपल्या घरात आपण सरासरी पाहतो, तुमच्या इथं लहान लहान बाळ वगैरे असतात, टायगर मॉस्किटो म्हणतात. टायगर मॉस्किटो जो असते की मच्छर, तो त्याला टायगर का म्हटलं जाते? कारण तो घाबरत नाही कोणाला, तो वाघासारखा हल्ला करतो आणि तो जास्त लांब नाही बसत. असं तुमच्या घरामध्ये कपडे लटकवलेले असतात ना, तुम्ही काय करता? तुम्हाला सवय, गेले दप्तर खुटीला टांगलं, बाबा आले शर्ट काढलं टांगलं, आईने तुमचं टावेल घेतलं धरलं खुटीला टांगलं. आता प्रत्येक जण आल्यानंतर तो खुटीला टाकत राहतो आणि तिथं ते काळे पिवळे निळे हिरवे सर्व प्रकारचे कपडे तिथे लागतात आणि डासाला मस्त सुटेबल वातावरण भेटते तिथं कपड्यावर बसायला. आणि त्याच्याच बाजूला आपला पलंग किंवा खुर्च्या टाकलेल्या असतात आणि तिथं तो डास बसला की तुम्हाला सहजासहजी उठून चावतो. म्हणजे त्याला सोपी टार्गेट मिळते, जास्त लांब उडायचं काम नाही राहत. आता हे डास तयार कसे होतात आणि ही माहिती कशासाठी? कारण तुम्हाला आजार होऊ नये यासाठी हे सर्व आवश्यक आहे. आता तुमच्या घरामध्ये प्रत्येक हसू नका रे, बाहेर कोणी नाही आहे ना, इकडे लक्ष द्या. तर तुम्ही एकच काम करायचं, तुमच्या घरामध्ये पाण्याचे भांडे असतात ना, असं कोणी आहे का की ज्याच्या घरी पाण्याचं भांडच नाही आहे? सगळं पाईपलाईन ऑटोमॅटिक येते. प्रत्येका घरी भांडे आहेत ना, राजन, माठ, ठोक, ड्रम, कूलर. आता उन्हाळा सुरू झाला, कूलर जास्तीत जास्त असतात. फ्रीज आहेत आपल्याकडे, फ्रीजच्या पाठीमध्ये डिफ्रॉस्टिंगचा जो टब असते की त्याच्यामध्ये पाणी साचते. कूलरमध्ये या लेवलचे कूलर असतात टबचे आपले, की त्याच्यातलं पाणी काढून आपण बाहेर फेकू शकत नाही, त्यामुळे त्याला कोरडा करणं प्रॉब्लेम होते. तर असे जे साचले पाण्याचे जे कंटेनर आहेत आपले जे साचलेले असतात त्यांना खाली करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे? आठवड्यातून एक दिवस कोरडं करायला पाहिजे. आता आठवड्यातून कोरडं करायला तुम्ही नेहमी ऐकली असेल म्हण की आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळा. आता कोरडा पाळा म्हणजे काय करायचं? आठवड्यातून सर्व पाणी एका दिवशी काढून फेकून द्यायचं आणि हातावर हात धरून बसायचे, आंघोळ नाही करायची, स्वयंपाक नाही करायचा, काहीच नाही करायचं. मग तुम्हीच तर सांगितलं की आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळा, म्हणजे आपल्या घरी आता पाणीच नाही, उद्या उन्हाळ्यात तेव्हा भरू. तसं करायचं नाही.
तुमच्या घरी समजा आता 4 ड्रम आहे, एक हौद आहे, तर काय करायचं, अल्टरनेट एका भांड्याला वापरायचं. आता तुमच्याकडे समजा तुमच्या आईला काय सवय असते, एक कळशी या हौदातून काढते, मग तिकडे गेली का गॅसचा, त्या गॅसच्या पाईपला वरून प्लास्टिकची जाळी बसवलेली असते. परंतु त्या प्लास्टिकच्या जाळीवर आपण काय करायला पाहिजे, मच्छरदाणीची जी जाळी असते ती जाळी जर आपण बांधली, किंवा घरातला दुपट्टा किंवा साडीचा कपडा किंवा कुठलाही कपडा किंवा ग्रीन नेट हे बांधली, तर त्याच्यामध्ये डास आतमध्ये जातील का पाईपाच्या? जर डासच आतमध्ये नाही गेला तर पाण्याच्या टाक्यामध्ये खालील मच्छराची उत्पत्ती होईल काय? कारण सर्वात जास्त 90% जर उत्पत्ती होत असेल तर कुठं होते, त्या संडासाच्या टाक्यामध्ये होते आतमध्ये. आणि ते डास आतमध्ये गेला की तिथं अंडी घालतो, आणि अशा वेळेस मग ते काय होते, पाईपा खाली जमा झाले का त्या पाईपातून मच्छर निघतात. म्हणून त्याचं आपण जर तोंडच बंद केलं पाईपाचं तर नवीन मच्छर तयार होतील काय? नाही. आपला उद्देश काय आहे, डास मारण्यापेक्षा अळ्यांचा नायनाट करणे. अळ्यांचा नायनाट केला तर आपण काय करू शकतो, डासांवर नियंत्रण घेऊ शकतो. आता तुम्हाला प्रत्येकाच्या घरी गाडी आहे, मोटरसायकल आहे, कोणा घरी कार असेल, कोणा घरी ट्रॅक्टर असेल, आहे ना, प्रत्येका घरी काही ना काही नसेल तरी मित्राच्या घरीच असते. तुमच्या गाडीचं जे ऑइल तुम्ही चेंज करता, ते चेंज करताना तुम्ही ते ऑइल मेकॅनिकलला देऊन टाकता की नाही? आधी सायकल होते तर आपण सायकलसाठी आणायचं, सायकलवर टाकायसाठी. आता आपण मागतो काय, नाही, मेकॅनिकलला फ्रीमध्ये देऊन देतो. फ्रीमध्ये द्यायचं नाही, ते आणायचं आणि घरी आपल्या एखादं चॉकलेटची बरणी वगैरे असते की नाही, त्याच्यात ते जमा करून ठेवायचं. काय होते, जेव्हा पावसाळा किंवा अशा काही ठिकाणी आपल्या आजूबाजूला पाणी ब्लॉक होऊन जाते आणि तिथं अळ्या तयार होतात, नाली असते ना एखादी आपली, आणि तिथं मग अशा अळ्या तयार होतात. अळ्या तयार झाल्या की त्याच्यापासून रोगाचा डास तयार होतो. म्हणून अशा अळ्या जर नष्ट करायच्या असेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे, ते जे जळलेलं ऑइल तुम्ही आणलेलं आहे ते ऑइल त्या एक वाटी ऑइल त्या नालीवर टाकलं तर त्या पाण्यावर काय येईल, तरंग येईल ना पाण्यावर तरंग. स्वयंपाक बनवताना जर भाजी बनवताना थोडंसं तेल जर आपल्या ग्लासावरल्या पाण्यावर ओढलं तर असं दिसते ना आपल्याला, तसा तो पाण्यावर जर तवंग आला तर त्या अळ्यांना श्वासोश्वास घेता येईल काय? पाण्याच्या अंदर ज्या अळ्या तयार झालेल्या आहेत डासाच्या, त्यांना श्वासोश्वास घेता येणार नाही. मग जर डासाच्या अळीला श्वासोश्वास घेता आला नाही तर ती जिवंत राहील काय? नाही, त्या अळ्या मरून जातील. आणि अळ्या मरून गेल्या तर नवीन अळ्या तयार होतील का लवकर? नाही. तर आपल्याजवळ कुठलं सोल्युशन आहे, एक तर आपण डासापासून बचावासाठी काय काय करू शकतो, मच्छरदाणीचा वापर करू शकतो. काही प्रॉब्लेम आहे का बेटा तुम्हाला? त्रास होऊन राहिला असेल तर बंद करतो. मच्छरदाणीचा वापर करू शकतो आपण, पंख्यामध्ये झोपू शकतो, पूर्ण कपडे घालू शकतो. मॉस्किटो रिपेलेंट असतात ना, पण काही काही लोकांना कसं आहे, दम्याचा त्रास असतो, अगरबत्ती विषारी राहते, त्यामुळे काही लोकांना सहन होत नाही. सर्वात बेस्ट वे काय आहे, संध्याकाळी आपण जे म्हणतो दरवाजे खिडकी उघड्या ठेवा, लक्ष्मी येते घरामध्ये. ऍक्च्युअल संध्याकाळी लक्ष्मी याच्याऐवजी घरातली लक्ष्मी मग निघून जाते, कारण जास्त घरात येतात संध्याकाळच्या वेळेस. तर आपण काय करायला पाहिजे, संध्याकाळच्या वेळेस दार खिडक्या अशा ढकलून घ्यायला पाहिजे, लावून घ्यायला पाहिजे. नंतर थोड्या वेळाने डास गेल्यानंतर उघडायच्या. आणि आपल्या घरी गौरी असते ना, आणि एका भांड्यामध्ये काय करायचं, ते तुम्हाला औषधोपचार होतो आणि पुढचा आजार होणार नाही. म्हणून कीटकजन्य आजारापासून वाचवण्यासाठी तुम्हाला वेंट पाईपच्या जाळ्या बसवणं, डासापासून तुम्ही जितका स्वतःचा बचाव करू शकता तेवढा बचाव करायचा. आणि आपल्या घरी लहान मुलं आहे, यांना आजार होऊ नये त्याची काळजी घ्यायची. आणि आपण आपल्या घरी आपण सगळे राजनमाट पाहतो, आपण कुठेही अडा नाही, परंतु आपण दुसऱ्याच्या घरी जेव्हा जातो तेव्हा त्यालाही सांगायचं आपण, किंवा तुझ्या पण राजन